तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपला कोकणातला पहिला दिवस आहे. जस्ट आला, तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल, मुंबई टू साखरपा. आणि आता वाजलेत दुपारचे 12 ते 12:30 वाजलेत. तर आणि आपण ज्या ब्लॉग करतो आहे, तर आपण एरवी मे महिन्यात शिमग्यामध्ये सगळे व्हिडिओ बघितले असेल. कोकणातला व्हिडिओ आपला पहिल्यांदा होणार आहे, तो पण खास करून म्हणजे गणपतीचा आपला व्हिडिओ खास होणार आहे. आणि आज तारीख आहे 5 तारीख आहे. 5 आपलं आहे 5 आपले 8-10 दिवस सुट्टी आहे. त्या दिवसामध्ये आपल्याला बरेच ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि काय नेचर आहे बघा, मस्त ग्रीनरी आहे हे बघा. आणि वरती आता पाऊस येण्याची शक्यता आहे, तुम्हाला दिसत असेल डोंगर आहे. एरवी मी ते ब्लॉग शूट करत असतो, तुम्ही बघितलं असेल. सर्व ऊन वगैरे असतं, 12:30 दरम्यान मी कधी येत पण नसेल. पण आता एकदम मस्त ग्रीनरी वाटते. आणि गणपतीला मी पहिल्यांदा आलो, म्हणजे आपलं 1 वर्ष आपण ॲड करून येतो मी. तर आपलं पहिलं काम असतं की साफसफाई करतात. आपलं आंघोळ करून पहिलं काम असतं की आपला गणपती जाऊन बघायचं. तर ते आता आम्ही लोकांनी बुक केला आहे गणपती, तो जाऊन बघायचा आहे. पण तुम्हाला दाखवणार नाही, तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा ज्यावेळेस आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला दाखवणार. आता आपण डायमंड वर्क वगैरे त्याचं सर्व त्याचं चालू आहे. तर चला जाऊया आपण, टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट जाऊ गणपती बघायला. आपल्या घरापासून जास्त लांब नाही आहे, फक्त आपल्या रोडवरच आहे तिथे. तर मी आहे, माझ्यासोबत राज आहे आणि शर्वरी आहे. आणि बाकीचे जे साहिल वगैरे आहेत ते सर्व आज बसणार आहेत आणि उद्या येणार आहेत. आणि आज बस खूप लेट आहेत. आम्ही तरी 2:30ला बसलो आणि इकडे साखरपाला 2:30 वाजता आलो आहे. तुम्हाला आमचं घर दाखवतो पाठून. हे बघा, हे पाठूनचं आमचं घर आहे. पुढून तुम्हाला मी नंतर दाखवेन. मम्मी इकडे सगळं आता काम वगैरे चालू आहे, भांडीचं वगैरे. पप्पा इकडे काही नाही काही जाळी वगैरे लावतात. आणि उद्यापासून इकडे सगळं किलबिलाट असणार आहे. हे पण घर बंद आहे, आज सगळे बसणार आहे. तर चला जाऊया. चल राज, आपल्या ह्याच्यावरून जायचं आहे तसं. आता सगळे शेण वगैरे सारवणार, आजी शेण वगैरे सारवते. आणि शरू गेले वरती, हे बघा. आणि सकाळीच आज उद्घाटन केलं आहे. जे आपल्यासोबत भाविक आले ना, आम्ही 2-3 वाजता इथे उतरले आणि तिला डोक्यावर सामान दिलेलं. ही कोंबडा 2 किलोचा तर सामान दिलेलं. आणि ती पटेलीमध्ये आली आणि ते धापकन पडली. आणि हे उद्या आपल्याला काम करायचं आहे. उद्या सर्व आपण पोरी मिळून आणि हे सगळ्यांना साफ करायचं ब्लिचिंग पावडरने. कारण का आपले गणपती इथूनच येतात, या घरामधूनच. जे घर दिसतं ना चिरेबंदी, या घरामधूनच इकडे येतात. तर इकडे मामी सुद्धा आली आहे. मामी सुद्धा आली आहे, खाली साफसफाई करण्यासाठी गेलेली. आता आपल्याला ह्या खाल्यामध्ये जायचं आपले गणपती बघायला. हे सोडून येतेस मामीला? तर चला पहिला आपण गणपती बघू. तर आता आपण आतमध्ये एंटर केले. हे सर्व गणपती आहेत आपले. तर ह्याच्यामधलाच आपला एक गणपती असणार आहे, जो मला माहिती आहे. पण तुम्ही जेव्हा आपले गणपती बाप्पा येणार त्या दिवशी तुम्हाला दाखवणार. आणि मस्त हे हात गणपती भारी सजवलं आहे बघा, टोपी वगैरे मस्त घातले. आणि अर्धे काल रात्री गेले, हे बघा. अजून हा एक सुद्धा मस्त झाला आहे. आणि इकडे अजून काम चालू आहे, हे बघा, डायमंड वर्क. आम्ही जेव्हा लहान असायचो ना, जेव्हा शाळेत शिकायचो, तेव्हा आमचं पण जेव्हा लोक टेम्पो वगैरे यायचा तेव्हा मी असंच बसून इथे राहायचो. हे बघा इकडे पण भारी बघा, लाईट लाव रे. मस्त मस्त गणपती आहेत. ह्याच्या आतमध्ये पण खूप साऱ्या मूर्ती आहेत. तर इथे पण त्यांचं काम चालू आहे. जसं फायनल होतं डायमंड वर्क करून, तसं मग इकडे साईडला करून ठेवतात. आणि आपण कित्येक वर्ष इथेच आपण आमचे सगळे भावकी आहेत ना, आपल्या आजूबाजूचे शेजारचे वगैरे सर्व आपल्या इथूनच मूर्त्या आपल्या असतात इकडे. तर ही लोक कसं असतं,
की जूनच्या दरम्यान ही लोक फोटो पाठवतात आपल्याला कोणती चॉईस करायची तिकडे, आणि आपण तेव्हा मुंबईला असतो. आपण चॉईस करायची मूर्ती तिकडे, फोटो चॉईस केल्यानंतर मग आपण त्यांना सांगायचं की आपला हा आहे. मग ती लोक तो मूर्ती हे करून ठेवतात, आपले 1-1.5 फुटाची असते त्याप्रमाणे ते हे करून ठेवतात, साईडला काढून ठेवतात. आणि इकडे बघा, आणि त्याचं झालं की त्याचं आपलं हातात त्यांचं नाव असतं. तुम्ही सर्व गणपती बाप्पांना बघितलं असेल तर इकडे ना खूप ऑर्डर वगैरे असते. आता ही लोक गेलेत माचाळ, भोड, गुरवाडी असं खूप बाजूच्या गावातसुद्धा असते. त्यांना गणपतीचं मग ते डायमंड वगैरे वर्क करावं लागतं. आता कोणीच नाही आहे. संध्याकाळी एकदा मी परत येणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्या डायमंड वगैरे त्यांना करायला, की तुम्हाला संध्याकाळी एकदा परत येऊन दाखवतो. आणि आता दुपारचे वाजलेत, थोडं जाऊन आराम करू. पहिला आपण जाऊ पर्याकडे. आता हौर आला आहे, तुम्हाला हौर पण दाखवतो आमच्याकडे कसा येतो एकदा. आता थोडा कमी झाला असेल, मगाशी खूप होता पाऊस, आता थोडा कुठेतरी कमी झाला आहे. तर गाईस आता आपण गणपतीचं बघून झालो आहे. आता आपण आलो आहे आपला असंच पाठीमागे खाली आलो आहे. तर ही आपल्याकडे घर आहेत. तर हा इकडून हा नेचर बघा, एक नंबर. सगळी भातं वगैरे लावलेत. त्याच्याकडे हळूहळू चाला, सगळीकडे पडशी धापण. तिथे खाली पर्याय. आपण मे महिन्यात पण इकडे येतो व्हिडिओ बनवायला, तेव्हा कसा असतो वेगवेगळं, एकदम मस्त ऊन बिन असतं. आणि आता मस्त एकदम पावसाळा आणि एकदम पाणी आहे. आणि मगाशी इकडे ना हौर आलेला. ही घर आहे मासे पकडच्या, म्हणजे कोकणातील एक पारंपरिक पद्धतीने जे मासे पकडतात. तर आमच्याकडे असं पारंपरिक पद्धतीने मासे पकडतात, म्हणजे आपल्या नेचरची किंवा म्हणजे निसर्गाची आपली कुठली हानी होत नाही त्याने. तर काय लोक वेगवेगळ्या पद्धतीने मासेमारी करतात. तर आपल्या कोकण पद्धतीने आमच्या इकडे काढलो, तर अशा पद्धतीने मासेमारी करतात. तर तुम्हाला याचा मी एक नवीन व्हिडिओ टाकेन या झरीचा, काय कसं असेल, कशा पद्धतीने म्हणजे याचा वापर केला जातो आणि मासे पकडण्याचा एक नवीन मी व्हिडिओ टाकेन. आणि आता पावसामुळे तरी शांतता घेतलेली आहे. आणि ही पहिल्यांदा झालेली आहे. पहिला झालेलं आहे ना? हां, ही लॉकडाऊनमध्ये बघितलं, त्यानंतर आता आली. आणि ती आपली समोर विहीर आहे, तिकडे आपण मे महिन्यात पाणी वगैरे जे भरतो ना, ती आहे. आणि इकडे ते धरण म्हणजे सरकारने, गव्हर्नमेंटने आपल्या ग्रामपंचायतीने ते बांधून दिलं आहे. अजून खूप या नाविकामध्ये तुम्हाला खूप सारं काही दाखवणार आहे. खूप ठिकाणी फिरायचं आहे, खूप मजा येणार आहे. तर ब्लॉग बघत राहा, कुठे स्किप करू नका. तर गाईज तुम्हाला मगाशी म्हटलं ना की उसगाडा तिने सकाळ गेलं आहे. सकाळी 3 वाजता डायरेक्ट वरती 2 बस, वरती असा एक बॅग होती डोक्यावर आणि खाली, आणि पटेलीमध्ये अशी खाली होती. आणि जी पडली आहे धापकन, सगळे काय झालं सगळे धावत गेले. लागलं तुला? बघा आता इकडे कोण नाही, फक्त इथे भाऊ आहे, मी आहे, आणि तिकडे शरू आहे. इकडे सारवण झालं आहे. आता उद्या सगळे येणार उद्या तर सगळ्यांना लेटच होणार आहे, कारण का कालच्या ज्या संध्याकाळच्या गाड्या त्या अजून आल्या नाहीत. तर सगळे जेव्हा येतील तेव्हा सगळे एकदा किलबिला आर्ट असणार आहे इथे. आणि इकडे संध्याकाळचा आम्ही गरबा नाचतो, गरबा नाच जे काय असेल ना ते फुल धिंगाणा. हां, फुल धिंगाणा असतो आपल्या इथे. अजून सगळे त्या समोरच्या घरातले यायचे आहेत, ह्या घरातले यायचे आहेत, आम्ही ते इकडे आले आहेत. तुमच्या ह्यांच्या घरातले अजून यायचे आहेत. प्रत्येकाच्या घरातले दोघं तिघं असे कोणी यायचे. तर गुड इव्हनिंग मित्रांनो, संध्याकाळच्या वाजल्यात 4-4:30 वाजल्यात. तर आता मस्त चाय वगैरे पियायचे. आणि आता पावसाचा एक आगमन एकदम मस्त जोरदार झालं आहे बघा. हे बघा, कोकणातला पाऊस म्हणजे एकदम खतरनाक खतरनाक. आणि आता आपल्याला जायचं आहे शिपोशीला जायचं आहे, थोड्याच वेळात जायचं आहे. तर का रातचा गणपती आणायचा आहे. तर तिकडे त्यांचे 10 गणपती ठेवलेले असतात, ते त्यातला एक सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला घेऊन यायचं आहे. तर तुम्हाला ते पण मी दाखवणारच आहे तिकडे गेल्यावर. किती सारे म्हणजे असं
मी पहिल्यांदा येणार त्यासोबत, तर तो कार घेऊन येणार आहे, तर आपण जाऊ, तुम्हाला पण मी दाखवेन. पण त्याआधी तुम्ही पाऊस बघून घ्या, खतरनाक पाऊस आहे ना, वातावरण पण खतरनाक आहे आणि जरा बरं वाटतं मध्ये पाऊस येतो आणि मध्ये असं ऊन येतं ना अचानक. म्हणजे हा पाऊस असा आहे, थोडा वेळ येतो थोडा वेळ जातो. तर चला गाईस 6 वाजल्यात. आता आपल्याला करायचं डेकोरेशन, कारण का उद्यावर जास्त आपण अवलंबून राहणार नाही. आजच आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आजच करायचं आहे, कारण का उद्या मग आपल्याला बाकी काय ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यासाठी वेळ देत आहे. आता मी आहे एकटाच आहे इथे, तर आपल्याला टेबल वगैरे लावून घ्यायचं आहे. तर पप्पा कुठे बाहेर गेलेत, तर टेबल वगैरे लावून केल्या, पडदे वगैरे आपल्याला आजच नॉर्मली जेवढं करता येईल तेवढं सेट करायचं आहे. कारण का मग आजपासून टाईमपास केला की राज जाईल, तर राजला ती तब्येत ठीक नाही आहे, तर बघू नंतर गेलो तर नंतर जाऊ. तर तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठे करायचं आहे ते. तर आपल्या इकडे आपल्या गणपती बसतो इथे हा एवढ्या पॅसेजमध्ये. तर इथून आता आपल्याला व्यवस्थित डेकोरेशन टेबल लावून, साईडून पडदे वगैरे लावून आणि व्यवस्थित हे करून, आपला जास्त नसतं पण जगामगा नसतो पण एक आपला बेस्ट असतो इथं आपला एक. तर आपल्याला इथे डेकोरेशन करायचं आहे. तुम्ही बघायच आपण डेकोरेशन वगैरे तसं मस्त असं करू दे आता. तर काहीच आपले टेबल वगैरे लावून झालेत आणि आपल्याला उजेड कमी पडतं. आपण ट्यूबलाईट्स वगैरे लावली, आता जरा मस्त उजेड वाटतो आता. तितक्यात रातचा फोन आला, आपल्याला गणपती आणायला जायचं आहे. सो सारखा फोन करतोय, आपण डायरेक्ट तिकडे जाऊ. आपल्याला शिपोशीला जायचं आहे, तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेल्यावर दाखवतो. आपण गणपती वगैरे तर बुक करायचं आणि त्याच्या घरी घेऊन सोडायचं आहे. मांडी घालून तर चला तर चला जाऊ आता आपण शिपोशीत. तर अजून 2 जण यायचे आहेत, त्यांची वाट बघतोय. फटफट जाऊ आणि फटफट आपण आपला गणपती आणू. संध्याकाळी 7:30 पावणे 7 झालेत. हे तिथे किती वेळ लागतो गणपती करायला? 5-10 मिनिट आपल्याला गणपती चॉईस करायचा. चल भावे, बाय बाय. आपण रातचा गणपती घ्यायला, पण इकडे ना बेंद्रेवाडीच्या थोडा पुढे आहे ना आपली गाडी म्हणजे कोणातरी गाडी अडकली आहे. ना इकडच्या गाड्या तिकडे जाऊ शकत, ना तिकडच्या गाड्या इकडे येऊ शकत. आता ही मुंबईवरूनच गाडी आली आहे, ST महामंडळ आहे. तर ह्यांनी काहीतरी रिव्हर्स घेत होते, तर रिव्हर्स घेताना त्यांची गाडी कुठेतरी गटारामध्ये गेली आणि ती आता पॉसिबल नाही. आणि संध्याकाळची वेळ तर थोडं डिफिकल्टच आहे. आणि तर आम्ही बघू थोडा वेळ थांबाय. बघा ही आपली सेकंड गाडी, त्याच्या पाठी अजून एक गाडी, प्लस त्या साईडला सुद्धा गाड्या आहेत, त्या साईडला गाड्या सुद्धा थांबल्या आहेत. ज्या ॲक्टिवा वगैरे आहेत त्या सर्व निघत आहेत. हे बघा या सर्व रिक्षा आहेत, ॲक्टिवा वगैरे जात आहेत. अरे सचिन, अरे आपला बाई सचिन भेटला, काय बोलतो? झाल्या शर्यती? अरे आमची गाडी अटकली आहे. अरे ही ना ही, अरे ह्याच्या पाठी आहे. गुलाल उधळला वाटतं. काय माहित कोणाची आली हा, परता बिरता गेलाय तिकडे आहे ना. इथे गाडी, आता पाऊस पण आलाय, इथे आपली गाडी गटारात पुढे तरी गेली. इथे गाडी गटारात गेली, इथे चाकच गेलं, त्यामुळे ते पुढे पण जाऊ शकत नाही किंवा मागे पण येऊ शकत नाही. आणि संध्याकाळच्या वेळेस त्या ड्रायव्हर काकांना समजलं नसेल तर त्यांनी घातली असेल आतमध्ये. आणि जे ड्रायव्हर वगैरे असतात तर ते आपल्या गावामध्ये सगळे नवीन वगैरे टाकतात, कुठे पण रिव्हर्स वगैरे मारतात. पण कमी कमी आता 1 तास इथे टाइमपास आहे. 1 तास टाइमपास आहे आपल्या इथे. तर फायनली आपण एकदा ट्राय केला पण होत नाही आहे. आता जो पण JCB शिवाय पर्याय नाही आहे. तर JCB यायला आपल्याला 1 तास जाणार आहे इथे. तर JCB जेव्हा येईल तेव्हा सर्व होऊन जाईल. तर 1 तास काय, लांजावरून जो JCB येईल विचार सोडून द्या, आपल्याला फक्त रिटर्न फिरावं लागणार आहे वाटतं. गाडी आलेली मुंबईत, ती रिव्हर्स मारला ना, ती एका साईडला राज कंटाळलाय. JCB आणायला लागणार आहे. JCB आणूनच ते होणार आहे, त्याशिवाय काय पर्याय नाही. आता मग इकडचे सगळे झाडं, कारण का त्यांनी ड्रायव्हर काका गेलेले आतमध्ये, त्यांनी जाऊन केलं पण ते गेअर बॉक्स आणि सगळं जे आहेत ना तेच सर्व फसलं गेलं, त्यामुळे ते ओपन होत नाही, म्हणजे पुढे जातच नाही.
तर गाईस आपण तिकडून तर आलेले तुम्ही बघितलं असेल, गाडी अडकलेली. मग आपण पुढे काही गेले नाही गणपती आणायला, आपण रिटर्न आले. मग तेवढ्या वेळामध्ये आपण हे टेबल आणि सेट आणि आपण फक्त पाठचा पडदा लावला आहे. अजून हे सगळं नाही बघा, हे पेंडिंग आहे सर्व. हे बघा हे सर्व आपल्या सगळं पेंडिंग आहे. मग अजून आता बघू, ह्याच्यानंतर करायचं आहे किंवा उद्या बघू. पण जास्त करून आपलं पडदा तरी कमीत कमी आजचं लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि सगळे नाही जास्त वोल्टची लाईट आणली तर त्यामुळे नाही गावी लाईट ही असल्यामुळे बघा थोडा डीम येते थोडी. हा एक वरचा झाला आहे आणि तर फक्त एक वरचा हे झुम्मर फक्त हे लावायचं आहे ते वरती. आणि नंतर मग हळूहळू थोडं एकदा हे करायचं आहे. पण जास्त उद्यावर ठेवायचं नाही. उद्यावर ठेवलं मग ते परत परवावर जाणार. जेवढं आज करता येईल रात्रीवर तेवढं मी आज 11 साडे 11 वाजेला मी करणार आहे एकटा. आणि आपल्या हेल्पला पण होते शर्वरी भावी, आपल्या हेल्पला भाविका होती. थँक्यू भाविका. आणि भाविका आपलं पण 1 नंबर आला पाहिजे. तर अजून हे सगळे बाकी आहे सगळं हे करायचं. आता थोडा वेळ जेवायचं. आता वाजलेत 8:45. तर मम्मीकडे पापड तळते. तर चला गाईस उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सजावटीचा ब्लॉगसुद्धा मी टाकेन इथं फायनल झाल्यानंतर पण. आणि आता थोडा आराम पण करूया. पण जेवून हे करून नंतर मग आराम करायचं डेकोरेशन झाल्यानंतर. चल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.